हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी MRP. स्वागत आहे तुमचं माझ्या जावा प्लेलिस्टमध्ये. तर लास्ट टाइम आपण बघितलं होता व्हॉट इज व्हेरिएबल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. थंबनेलवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल. सो लेट स्टार्ट. व्हॉट इज डेटा टाइप्स. डेटा टाइप्स समजून घेण्याच्या आधी पहिलं आपण त्याची डेफिनेशन समजून घेऊ. व्हॉट इज डेटा टाइप्स. ओके, सो हे आहे डेटा टाइपची डेफिनेशन. तर डेफिनेशन अशी आहे, a data type specify what kind of a data variable can store in a memory. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, एक व्हेरिएबल असतो, तो व्हेरिएबल काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करतो, बरोबर. आता ती जी व्हॅल्यू स्टोअर करतो ती कोणत्या टाईपची व्हॅल्यू आहे हे जे सांगायचं काम असतं, ते काम असतं या डेटा टाइप्स. ओके, जर तुम्हाला आता एखाद्या व्यक्तीची एज स्टोअर करून घ्यायची तर त्या केसमध्ये तुम्हाला एक नंबर लागेल. ओके, जर तर तुम्हाला त्या व्यक्तीची नेम स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला एक स्ट्रिंग लागेल. आता हे नंबर, हे जे स्ट्रिंग आहे हे काय आहे, हे नक्की काय करतं, कंपायलरला काय कळतं हे जर तुम्ही यूज केल्याच्या नंतर. ओके, लेट्स अंडरस्टँड दॅट. ओके, डेटा टाईप काय म्हणतात कंपायलरला ते समजून घेऊ. जर तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीची एज स्टोअर करून घेताय, ओके, इंट एज इज इक्वल टू 11. आता ह्या केसमध्ये तुम्हाला काय समजतंय, हा एक व्हेरिएबल आहे. त्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही एक नंबर सेव्ह करायचा प्रयत्न करता. आता हा जो नंबर आहे, हा नंबर कशावरून ठरतो, हा नंबर आहे की या डेटा टाईपवरून. आता हा डेटा टाईप कंपायलरला काय सांगतो ते समजून घेऊ आपण. ओके, तर व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू इट होल्ड्स. ओके, कोणत्या टाईपचा व्हॅल्यू किंवा डेटा तो होल्ड करतोय. जसं की असेल, पहिलं तर असेल नंबर. ओके, देन येतं कॅरेक्टर, देन येतं ट्रू किंवा फॉल्स. ओके, अशा एक्सेट्रा व्हॅल्यूज असतील, फ्लोटिंग व्हॅल्यूज. ओके, अशा ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज सांगायचं काम जे असतं तो डेटा टाइप्स करतो. कुणाला? कंपायलरला. ओके, हा झाला पहिला पॉईंट आपला. ओके, देन येतो दुसरा पॉईंट, हाऊ मच मेमरी इट नीड्स. ओके, दुसरा पॉईंट असा आहे की त्याला किती मेमरी लागेल. ओके, त्याला किती मेमरी लागेल. आता तुम्ही जे एज स्टोअर करून घेताय त्या एजला मेमरीमध्ये किती जागा लागेल हे सांगायचं काम सुद्धा तुमचा डेटा टाइप करतो. देन थर्ड आहे, व्हॉट ऑपरेशन कॅन बी परफॉर्म ऑन इट. ओके, तर आता समजून घ्या मित्रांनो, आपण आता एकदा काय केलं, आता एक व्हेरिएबल क्रिएट केला, त्या व्हेरिएबलमध्ये मी एक व्हॅल्यू ठेवली. ओके, ती व्हॅल्यू कोणत्या टाईपची आहे हे सांगण्यासाठी आपल्याला इथं डेटा टाईप घ्यावा लागतो. ओके, ते सांगण्यासाठी आपल्याला इथं डेटा टाईप घ्यावा लागतो. तर आता मी डेटा टाईप घेतला, तो डेटा टाईप कंपायलरला काय सांगतो ते समजून घेऊया. फर्स्ट तो सांगतो, आता जर मी इथं इंट यूज केलाय तर हा इंट व्हॉट काइंड ऑफ अ व्हॅल्यू इट होल्ड. ओके, म्हणजे हा जो व्हेरिएबल आहे हा कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करतोय, तर तो स्टोअर करतोय नंबर. ओके, तर ते कशावरून कळतंय, या इंटवरून. ओके, आता हा स्टोअर झाल्याच्या नंतर त्याला किती मेमरी अलोकेट करायची ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरून समजतं. ओके, आणि देन ह्याच्यावरती कोणते ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ते पण तुम्हाला हा इंटिजर कंपायलरला सांगतो. ओके, सो लेट्स अंडरस्टँड व्हेन अँड वेअर. ओके, तर पहिलं तर समजून घ्या सिच्युएशन. आता पहिली सिच्युएशन काय असणार आहे, व्हेन यू डिक्लेअर अ व्हेरिएबल. समजा आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर त्या केसमध्ये तो कंपायलरला, तुमचा डेटा टाईप कंपायलरला काय सांगतो, टू टेल द कंपायलर व्हॉट व्हॅल्यू इट स्टोअर. ओके, जो डेटा टाईप आहे तो सांगतो या व्हेरिएबलमध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे. ओके, देन दुसरी सिच्युएशन कधी तुम्ही यूज करता डेटा टाईप, जर एखादा क्लास तयार करायचा असेल. समजा आता इन फ्युचर जर आपण एखादा क्लास क्रिएट करणार आहोत, त्या क्लासमध्ये आपल्याला ज्या काही फील्ड्स लागणार आहेत, बरोबर, ज्या काही फील्ड्स लागणार आहेत त्या फील्ड्सला आपल्याला डेटा टाईप द्यावा लागेल. ओके, त्या केसमध्ये सुद्धा आपण डेटा टाईप यूज करतो. देन थर्ड काय आहे, व्हेन यू रायटिंग अ मेथड. ओके, इफ यू डिफाईन अ रिटर्न टाईप अँड पॅरामीटर टाईप. जर तुम्हाला एखादी मेथड क्रिएट करायची असेल त्या मेथडला सुद्धा आपल्याला रिटर्न टाईप द्यावा लागतो. त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला डेटा टाईप यूज करावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे पॅरामीटर पास करायचे त्यासाठी सुद्धा आपल्याला रिटर्न टाईप यूज करावा लागतो. देन येतं ड्युरिंग अ मेमरी अलोकेशन. आता JVM यूज द टाईप इन्फॉर्मेशन अलोकेट अ राईट साईड. ओके, म्हणजे ते काय,
की समजा आता आपण बघितलं एखादा व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलमध्ये आपण एखादी व्हॅल्यू स्टोअर केली. ओके, ती कोणत्या टाईपची आहे, पहिलं तर हा डेटा टाइप सांगतो कंपायलरला. सांगितल्याच्या नंतर त्याला मेमरीमध्ये जागा भेटते. आता त्याला किती जागा द्यायची हे सुद्धा त्याच्या टाइप्सवरून ठरतं. ओके, तर तुम्हाला हे समजलं असेल व्हेन अँड वेअर. ओके, म्हणजे कधी तुमचा डेटा टाइप तुम्हाला यूज करायचे. तर बेसिकली तुम्हाला या 4 सिच्युएशनमध्ये तुम्हाला डेटा टाइप यूज करायचा आहे. ओके, सो लेट्स अंडरस्टँड अ एक्झाम्पल. समजा मी काय करतो, इंट एज इज इक्वल टू 12. ओके, आता ह्या केसमध्ये मी काय करतोय, स्टोअर इंटीजर नंबर. मी काय केलं, एक इंटीजर नंबर स्टोअर केला. देन आय वॉन्ट टू स्टोअर अ सॅलरी इज इक्वल टू 1 2 3 4 5 इक्वल टू स्टोअर डेसिमल नंबर डबल. देन मी काय करतो, कॅर घेतो ज्याच्यामध्ये मी एखाद्या स्टुडंटचे ग्रेड स्टोअर करतो. ओके, त्या स्टुडंटचे ग्रेड मी स्टोअर करतो. जर ग्रेड स्टोअर करायचे असेल तर आपल्याला सिंगल कोट्स यूज करावं लागतं. स्टोअर सिंगल कॅरेक्टर. ओके, देन आता आपण एक बुलियन व्हॅल्यू स्टोअर करून घेऊ. इज पास, याच्यामध्ये आपण ट्रू किंवा फॉल्स घेऊ शकतो. स्टोअर ट्रू और फॉल्स. ओके, हे झाले त्याचे एक्झाम्पल. जर मला एक नंबर स्टोअर करायचा असेल तर मी इंट घेईल. जर मला डेसिमल स्टोअर करायचं असेल तर मी डबल घेईल. आणि जर तुम्हाला सिंगल कॅरेक्टर यूज करायचं असेल तर कॅर घ्या, और ट्रू किंवा फॉल्स घ्यायचं असेल तर बुलियन घेऊ शकता. हे झालं त्याचं एक एक्झाम्पल. सो लेट्स अंडरस्टँड द टाइप्स ऑफ डेटा टाइप्स. सो लेट्स अंडरस्टँड टाइप्स ऑफ डेटा टाइप्स. आता ह्या टाइप्स ऑफ डेटा टाइप्स मध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे मेन 2 टाइप्स आहेत. एक आहे प्रिमिटिव्ह आणि एक आहे नॉन प्रिमिटिव्ह. ओके, सो प्रिमिटिव्ह म्हणजे काय, जे बिल्ट इन डेटा टाइप्स असतात, जे जावा प्रोव्हाइड करतो त्याला म्हणतात प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ओके, आणि जे नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय, जे डिराईव्ह फ्रॉम क्लास ऑर इंटरफेस असतात. ओके, म्हणजे की जसं समजा जे आपण स्वतः क्रिएट करतो, युजर डिफाईन जे असतात त्याला आपण म्हणतो नॉन प्रिमिटिव्ह. आणि जे प्री डिफाईन असतात, जे जावाकडून आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतात त्याला म्हणतो आपण प्रिमिटिव्ह. तर त्या केसमध्ये तुम्ही इथं बघू शकता बुलियन आणि न्यूमेरिक अशा 2 टाईप पडले जातात मेन. तर त्या बुलियनमध्ये एकच आहे सिंगल. तर इथं बघू शकता बुलियन, ज्याच्यामध्ये आपण फक्त ट्रू और फॉल्स स्टोअर करू शकतो. आणि जे न्यूमेरिक आहे त्या न्यूमेरिकमध्ये तुम्ही 2 टाईप आहे. एक आहे कॅरेक्टर जो सिंगल कोट्समध्ये आपण स्टोअर करतोय, आणि एक आहे इंटिग्रल व्हॅल्यू. ओके, त्या इंटिग्रल व्हॅल्यूमध्ये एक असतात तुमचे इंटीजर आणि एक असतात तुमचे फ्लोटिंग व्हॅल्यूज. ओके, सो लेट्स अंडरस्टँड वन बाय वन. तर त्याआधी आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणजे काय ते समजून घेऊ. ओके, हे आहेत तुमचे मित्रांनो प्रिमिटिव्ह डेटा टाइप. त्याच्यामध्ये पहिला येतो बाईट. ओके, तर त्या बाईटची साईज किती आहे, 1 बाईट. ओके, त्या बाईटमध्ये आपण 1 बाईट एवढी व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. देन इथं आहे सेकंड शॉर्ट, ज्याची 2 बाईट्स एवढी साईज तुम्ही स्टोअर करू शकता. देन येतो इंट 4, लॉंग 8 बाईट, देन फ्लोट आहे 4 बाईट. असे तुम्ही हा टेबल बघू शकता, हा जो तुम्हाला गुगलवरती इझिली भेटून जाईल. बट मित्रांनो, हा 1 बाईट म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ आपण, म्हणजे नक्की काय. ओके, सो लेट्स अंडरस्टँड द इंटरनल वर्किंग ऑफ बाईट आणि त्याला साईज कशी मी अलोकेट केली जाते. ओके, लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज बिट. ओके, बिट म्हणजे काय, बिट म्हणजे बायनरी डिजिट. ओके, बिट म्हणजे असतं बायनरी डिजिट. आता हे जे बायनरी डिजिट असतात ते आपण स्टोअर करतो 0 अँड 1च्या फॉर्ममध्ये. ओके, 0 अँड 1च्या फॉर्ममध्ये, म्हणजे सगळा जो डेटा आहे तो शेवटी 0 अँड 1 मध्ये कन्वर्ट होऊन स्टोअर केला जातो. जसं की समजा मला हा एक स्टोअर करून घ्यायचा आहे. तर मला हा एक स्टोअर करण्यासाठी ह्याची इंटरनल वर्किंग समजून घेऊ आपण पहिले. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 1. ओके, ही त्याची बायनरी असणार आहे. ओके, देन जर मला 2 स्टोअर करायचं असेल तर 0 1 2 3 4 5
6 7 8 ओके. झाला माझा 2 ओके. देन 3 असा बायनरीमध्ये स्टोअर केला जातो. आता हे जे बायनरीमध्ये स्टोअर करतात ह्या ज्या 0-1 फॉर्मला आपण म्हणतो बिट. ओके, पहिले हे समजून घ्या बिट. लेट्स अंडरस्टँड बाईट म्हणजे काय. ओके, आता 1 बाईट ओके समजून घ्या. 1 बाईट इज इक्वल टू तुमच्या असतात 8 बिट. ओके, 1 बाईट म्हणजे तुमच्या असतात इज इक्वल टू 8 बिट. ओके ओके, सो 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. ओके, देन आता तुम्ही ह्या टेबलमध्ये बघा मित्रांनो, ह्या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल 1 बाईट. ओके, तुम्हाला इथं दिसत असेल 1 बाईट म्हणजे हा इंटरनली किती बिट स्टोअर करतोय, हा 8 बिट स्टोअर करतोय. दिसते तुम्हाला इथं. आता लेट्स अंडरस्टँड 2 बाईट्स हे 16, 4 बाईट म्हणजे 32 बिट्स, 8 बाईट म्हणजे 64 बिट्स. हे कसं होतं. ओके, लेट्स अंडरस्टँड इंटरनल वर्किंग. ओके, लेट्स अंडरस्टँड हाऊ इट वर्क्स. व्हॉट इज बाईट. 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट. देन जर मी असं केलं 2 बाईट. ओके, 2 बाईट इज इक्वल टू, मग आता 1 बाईट म्हणजे किती 8 बिट, तर 2 बाईट म्हणजे 8 इंटू 2 16. ओके, देन जर मी इथं केलं 4 बाईट्स. ओके, मी इथं केलं 4 बाईट्स. 4 बाईट मीन्स 8 इंटू 4 32 बिट्स. ओके, आणि जर मी इथं केलं 8 बाईट्स. ओके, 8 बाईट मीन्स 8 इंटू 8 64 बिट्स. किती झाले 64 बिट. तर असं हे इंटरनली वर्क केलं जातं. ओके, तर मग इथं समजून घ्या. एक एक्झाम्पल घेऊ आपण. त्या एक्झाम्पलवरून समजून घेऊ. लेट्स अंडरस्टँड एक्झाम्पल. ए इज इक्वल टू, मी काय करतोय व्हॅल्यू स्टोअर करून घेतो 10. ओके, त्या 10 मध्ये 1 बाईट इतकी मेमरी मला लागणार आहे. ओके, 1 बाईट इतकी मेमरी मला लागणार आहे. 1 बाईट मेमरी आणि इंटरनली ते किती घेणार आहे 8 बिट घेणार आहे. ओके, इंटरनली दे टेक 8 बिट्स. आता इनसाइड मेमरी काय चालतं ना ते समजून घेऊ आपण. इनसाइड मेमरी कसं हे चालेल. ओके, बाईट. ओके, एक बाईट आहे 8 बिट्स असणार आहे. 1 2 3 4 ही झाली 10 ची बायनरी. ही बायनरी स्टोअर केली जाणार आहे त्या मेमरीमध्ये. ओके, तसंच जर मी आता 10ला, आता मी इथं 10ला बाईटमध्ये स्टोअर केला होता. इथं बघू शकता हा जो 10 आहे मी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेतला आहे ए. तर त्या केसमध्ये मी कोणता डेटा टाईप यूज केला बाईट. तर हा बाईट कंपायलरला सांगतो की काय करणार आहे 1 बाईट यूज करणार आहे. 1 बाईटमध्ये 8 बिट्स असतात. ओके, तर आता हे जे 10 आहे हे 8 बिट्समध्ये कसे स्टोअर होणार आहे मेमरीमध्ये, हे तर ह्या 0-0-1 फॉर्ममध्ये. तर 0-0-0-1-0-1-0 हे ह्या फॉर्ममध्ये ते मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे. त्याला मेमरी किती अलोकेट होणार आहे 1 बाईट. तसंच जर मला समजा हा 10 आहे. ओके, हा ए इज इक्वल टू 10 आहे. ओके, हे मला जर शॉर्टमध्ये कन्वर्ट करायचे झाले म्हणजे हे जे 10 आहे हे मला शॉर्टमध्ये जर स्टोअर करायचे झाले तर त्या केसमध्ये इंटरनल वर्किंग कशी चालणार आहे. लेट्स अंडरस्टँड दॅट. त्याच्यासाठी लागणार आहे 2 बाईट्स. ओके, 2 बाईट्स मीन 16 बिट्स. ओके, 16 बिट्स लागणार आहे. देन आता इंटरनल मेमरी. ओके, तर पहिलं 1 2 3 4 5 6 7 8. देन 1 2 3 4 1 0 1 0. तर ह्या रेंजमध्ये तुम्ही तुमचा शॉर्ट स्टोअर करू शकता. ओके, ह्या रेंजमध्ये तुम्ही तुमचा शॉर्ट मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे. ओके, देन लेट्स अंडरस्टँड जर तुम्हाला इंट स्टोअर करायचं असेल तर त्या केसमध्ये कसं होईल. ओके, समजा मला ए इज इक्वल टू 10 स्टोअर करायचे. ओके, मी त्याच्या पुढे लावतो इंट डेटा टाईप. इंट सांगेल कंपायलरला ते एक व्हॅल्यू स्टोअर होते एका व्हेरिएबलमध्ये. तर ही कोणत्या टाईपची व्हॅल्यू आहे इंट टाईपची व्हॅल्यू. तर त्याला किती मेमरी अलोकेट केली जाईल 4 बाईट्स. ओके, त्याला किती अलोकेट केली जाईल 4 बाईट्स. 4 बाईट मीन्स 4 इंटू 8 32 बिट्स इतकी त्याला 32 बिट्स इतकी त्याला व्हॅल्यू असायला होईल. ओके, देन आता ते इंटरनल मेमरीमध्ये कसं स्टोअर होईल ते समजून घेऊ. इंटरनल मेमरीमध्ये ते कसं स्टोअर होईल ते समजून घेऊ. आता 32 बिट्स आहेत बरोबर.
तर मग 8 4 सेट राहतील. 8 4 सेट राहील 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3. तर एवढी मेमरी राहणार आहे. ओके, आता ह्या सिक्वेन्सने तुमच्या मेमरीमध्ये तुमची व्हॅल्यू स्टोअर होते. बट आता मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना एक डाऊट पडला असेल, हे 0 0 0 0 हे काय? आणि जसं जसं तुम्ही बघताय मी डेटा टाईप चेंज करतोय, प्रत्येकाचे 0 वाढतात. ओके, प्रत्येकाचे 0 वाढतात. तर त्या केसमध्ये तुमचा कंपायलर काय करतो, तुमचा कंपायलर एक रेंज यूज करतो. तर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला एक रेंज दिलेली, बरोबर. रेंज म्हणजे काय? आता जर तुम्ही बाईट यूज केला तर -128 टू +127 पर्यंत तुम्ही एखादी व्हॅल्यू स्टोअर करू शकता. जर तुम्हाला शॉर्ट यूज केला तर त्या केसमध्ये तुम्ही -32,000 ते 32,768 टू 32,767 पर्यंत अशा व्हॅल्यू स्टोअर करू शकता. सेम तसंच असतं इंट, फ्लोट, कॅर. तुम्ही इथं बघू शकता, हे खाली इथं तुम्ही खाली बघू शकता खूप मोठी व्हॅल्यू असती. ओके, तेवढ्या व्हॅल्यू तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. आता जर समजून घेऊ विथ एक्झाम्पल. ओके, समजा मला एक जनरली 1 टू 127 पर्यंत जे व्हॅल्यू असतात, 1 टू 127 पर्यंतच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या व्हॅल्यू मी फक्त बाईटमध्ये स्टोअर करू शकतो. फक्त बाईटमध्ये स्टोअर करू शकतो. ओके, देन 127 पासूनच्या ज्या पुढच्या व्हॅल्यूज आहेत, ओके, किती 32,767 एवढ्या जर व्हॅल्यू मला स्टोअर करायच्या असेल तर त्या केसमध्ये मी काय यूज करेन, शॉर्ट यूज करेन. देन जर मला 32,768, ओके, एक व्हॅल्यू फक्त जास्त, एक व्हॅल्यू इन्क्रीज करतो मी. इथून पुढं जर मला 32,768 पासून 14 देन 483 647 इथपर्यंत जर मला व्हॅल्यू स्टोअर करायची झाली तर त्या केसमध्ये मी यूज करीन इंट. ओके, त्या केसमध्ये मी यूज करीन इंट. आता एक समजून घेऊ. समजा मला काय करायचं आहे, मला 126 यूज करायचं. मला 126 हे स्टोअर करून घ्यायचे आहे एखाद्या व्हेरिएबलमध्ये. तर मी कसं स्टोअर करील, तर त्या केसमध्ये मी काय यूज करील, बाईट. मला काय करायचं, 126 स्टोअर करायचे ना. ओके, एक व्हेरिएबल घेतो, त्या व्हेरिएबल मी 126 स्टोअर केले. ओके, आता 126, आता बाईटची रेंज किती? बाईट हा 127 पर्यंत स्टोअर करू शकतो, तर तुम्ही 126 हे त्याच्यात बसू शकतात. जर मला 126चे 129 किंवा 138 किंवा मला 10,000 20,000 25,000 30,000 इतके जर मला स्टोअर करायचे असेल, त्या केसमध्ये माझ्याकडे त्याच्यापेक्षा थोडा मोठा डेटा टाईप आहे, ज्याची रेंज त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आहे, तर त्या केसमध्ये मी शॉर्ट यूज करेल. ओके, जर मला त्याच्यापेक्षा थोडा जास्त पाहिजे असेल किंवा मला त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल, मला पॉप्युलेशन स्टोअर करायची, ओके, मला लोक काउंट करायचे, त्या केसमध्ये मी इंट यूज करेल. ओके, तर तुम्हाला समजते मला काय म्हणायचं आहे. तर समजा शॉर्टमध्ये तुम्ही लास्ट कोणती व्हॅल्यू स्टोअर करू शकता, लास्ट 32,767 ही त्याची लास्ट रेंज आहे. ह्याच्या पुढं तुम्ही त्याच्यात व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. ओके, तसेच इंटची ही लास्ट व्हॅल्यू आहे, लास्ट रेंज आहे. ह्याच्या पुढं गेले तर तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठा डेटा टाईप यूज करावा लागेल आणि त्याची रेंज त्याच्यापेक्षा मोठी असेल, जी आपल्याला तोंडाने काउंट करता येणार नाही. ओके, तर मित्रांनो परत समजून घ्या आपण काय काय शिकलो, एक रिवाइज करून घेऊ. तर मित्रांनो, आपण बीट म्हणजे काय ते बघितलं. बीट म्हणजे तुम्ही जी व्हॅल्यू स्टोअर करणार आहे ती 0-1च्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. ओके, तर मला जर एक जरी स्टोअर करायचा झाला, एक नंबर जरी स्टोअर करायचा झाला, तर तो मेमरीमध्ये कसा स्टोअर होतो, तर या फॉर्ममध्ये स्टोअर होतो. एक नंबर स्टोअर करायचा आहे, त्याच्यात 8 बिट्स असतात. ओके, देन खाली येऊया. ओके, व्हॉट इज बाईट. आता एक बाईट म्हणजे 8 बिट्स असतात. एक बाईट म्हणजे 8 बिट. हे तुमची मेमरी असते तुमच्या व्हेरिएबलची. ओके, ती जी मेमरी आहे ती कशावरून ठरते, तुम्ही कोणत्या टाईपचा डेटा टाईप यूज करणार आहात त्याच्यावरून हे ठरतं. ओके, देन सपोज मी आता इथं 2 बाईट्स यूज केले, तर 2 बाईटसाठी मला किती बिट्स लागणार आहे, 16 बिट्स लागणार आहे. ओके, देन जर मी 4 बाईट यूज केले तर मला 32 बिट्स लागणार आहे. जर 8 बाईट यूज केले तर हे 64 बिट लागणार आहे. हे कसं लागणार आहे, तर तुम्हाला सिम्पल जेवढे तुम्ही बाईट यूज करणार आहेत त्याला 8 ने मल्टिप्लाय करा, तेवढे बिट तुम्हाला लागणार आहेत. ओके, आणि आता ते इंटरनल मेमरीमध्ये कसे यूज होणार आहेत ते तुम्ही ह्याच्यावरून बघू शकता. जर तुम्ही सिम्पल 1 बाईट यूज केला तर त्या 1 बाईटमध्ये परत तेच 8 बिट्स यूज होईल. ते 8 बिट्स इंटरनली असे शो होतील
जर मी 10 स्टोअर केला तर हे जे 10ची बायनरी आहे ही मित्रांनो, ही 10ची बायनरी आहे आणि हे पुढं 0 म्हणजे मी तिथपर्यंत व्हॅल्यू स्टोअरच नाही केली ना. ओके, तर ते समजून घ्या मित्रांनो. सो आता काही इंटरव्ह्यू क्वेश्चन डिस्कस करूया मित्रांनो. सो लेट्स अंडरस्टँड फर्स्ट क्वेश्चन, वाय वी यूज एफ अँड डी. वाय वी यूज एफ अँड डी. तर मित्रांनो समजून घ्या. पहिला क्वेश्चन आहे वाय वी यूज एफ अँड डी. ओके, तर मी एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल फ्लोट. फ्लोट हा फ्लोटिंग व्हॅल्यूज घेतो, म्हणजे डेसिमल व्हॅल्यूज जे असणार आहे ते स्टोअर करायचे असेल तर आपल्याला फ्लोट लागतो. तर मी काय करतो, फ्लोट एक व्हेरिएबल घेतो. त्या व्हेरिएबलमध्ये मी 2 3 4 5 6 ही व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके, ही व्हॅल्यू स्टोअर करतो. जर तुम्ही असा फ्लोट डिक्लेअर केला तर तो बाय डिफॉल्ट कंपायलर त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करतो. ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला जर डिफॉल्ट डिक्लेअर करायचा असेल तर तुम्हाला ह्याच्या लास्टला एफ देणं कंपल्सरी. ओके, जर तुम्ही स्मॉल एफ द्या किंवा जर कॅपिटल एफ दिला तर तुम्ही फोर्सफुली कंपायलरला सांगता की हा फ्लोटच व्हॅल्यू आहे. ओके, तर बघून घ्या. फ्लोट व्हेरिएबल 2 मला स्टोअर करायची 1 2 3 4 डॉट समथिंग व्हॅल्यू. जर मी तर कॅपिटल एफ क्रिएट केला तर ह्या केसमध्ये मी कंपायलरला सांगतोय की हा माझा फ्लोटच व्हॅल्यू आहे. ओके, जर तुम्ही ह्याच्या एंडला कोणतीच व्हॅल्यू प्रोव्हाइड केली नाही किंवा कोणताच एफ प्रोव्हाइड केला नाही किंवा एल प्रोव्हाइड केला नाही तर त्या केसमध्ये तुमचा कंपायलर ह्या व्हॅल्यूला ॲज अ डबल व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करतो. ओके, कन्सिडर करतो, म्हणून आपण त्याच्या लास्टला एफ लिहितो. आणि जर आता एखादी मी डबल व्हॅल्यू घेतली डबल वॅर 1 इज इक्वल टू 3.14, ह्या केसमध्ये मी ह्या व्हॅल्यूला एंडला काहीच देत नाही, तर त्या केसमध्ये माझा कंपायलर ह्याला ॲज अ डबल म्हणून कन्सिडर करणार आहे. आता समजा मी जर असं केलं डबल वॅर 2 इक्वल टू 3.14 डी, दॅट इज ऑप्शनल. दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, हे तुम्हाला काळजी घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, हे इंटरव्ह्यूला विचारतात. ओके ओके, तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी एक क्लास क्रिएट केलाय. त्या क्लासमध्ये आता मी काही डेटा टाइप्स स्टोअर करतो फॉर प्रॅक्टिस पर्पज. ओके, सो लेट्स अंडरस्टँड बाईट कधी यूज करायचा. जर तुम्हाला -128 टू 127च्या रेंजमध्ये जर एखादी व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर त्या केसमध्ये तुम्ही बाईट यूज करू शकता. तर आता समजा मला एज स्टोअर करायची, आपली एज ही डबल डिजिटमध्येच असेल तर त्याच्यामुळे जास्त त्याला मेमरी देण्यात पण काही अर्थ नाही आहे. सो मी एक मेमरी स्टोअर करतो याच्यामध्ये 22. मी एक व्हॅल्यू स्टोअर करतो याच्यामध्ये 22. देन शॉर्ट ओके, या शॉर्टमध्ये मी इयर घेतो. ओके, इयर असणार आपलं 2025. ओके, देन मी घेतो इंट. ओके, इंट पॉप्युलेशन किती असेल आपली पॉप्युलेशन तुम्ही बघू शकता. अशी घेतो मी, याच्यात रेंज चेक करतो. आता ह्याची जी रेंज असणार आहे ही असणार आहे 247483647 त्याची रेंज. ओके, इथं चेक करा. आता मी ही जी रेंज घेतली एवढी रेंज असणार आहे तुमच्या इंटची. जर मी त्याला 47च्या जागी 48 केलं तर तुम्ही इथं बघू शकता मला कंपायलर एरर शो करतोय, कारण का इंटमध्ये ही व्हॅल्यू स्टोअर होऊ शकत नाही. तर तिथं तुम्ही एरर वाचू शकता, द लिटरल टाईप इंट इज आउट ऑफ रेंज, म्हणजे तुम्ही त्या रेंजच्या बाहेर चालले. जसं मी म्हणलं की आता बाईट आहे. ओके, या बाईटची रेंज किती असणार आहे 127 असणार आहे, बरोबर. जर मी तिथं 128 स्टोअर करायचा प्रयत्न केला तर मला तिथे एरर शो करेल. ओके, सेम ह्या केसमध्ये पण 32,476 ही त्याची रेंज होती. जर मी 77 करायचा प्रयत्न केला तर मला एरर शो करेल 32,767 ही त्याची रेंज आहे. जर मी तिथं 68 स्टोअर करायचा प्रयत्न केला तर रेंज एरर दाखवेल. ओके, तसंच इंटचं पण आपण बघितलं. प्रत्येकाचं तुम्ही बघू शकता जेवढी त्याची रेंज आहे. ओके, जेवढी त्याची रेंज आहे इंटच्या जर तुम्ही बाहेर गेले तर तुम्हाला एरर शो करेल. ओके, तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता
इथं रेंज दिलेली आहे, प्रत्येकाची रेंज आहे. इथं रेंज दिसते बाईटची 127, शॉर्टची 32,767, तशी प्रत्येकाची इथं रेंज आहे. त्या रेंजच्या बाहेर जर तुम्ही गेले तर तुम्हाला कंपायलर अशी एरर शो करेल. ओके, कंपायलर अशी एरर शो करेल. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या लेंथमध्ये जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू ठेवायची आहे. ओके, तर आयडिया आली मित्रांनो. रेंज कशासाठी यूज करतो आपण. ओके, लॉंग मी यूज करतो फोन नंबर स्टोअर करण्यासाठी. मला पण लास्टला एल देणं कंपल्सरी आहे. ओके, मी घेतो फ्लोट डेटा टाईप आपण यूज करतो फ्लोटिंग व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. आपण यूज करतो फ्लोटिंग व्हॅल्यू किंवा डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. तर त्या केसमध्ये मी प्राईस स्टोअर करतो. इथं बघा मी एक व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे जी फ्लोटिंग आहे, बट या केसमध्ये मला एरर शो करते. एरर का शो करते, तर ती बाय डिफॉल्ट काय असणार आहे, डबल असणार आहे. त्या केसमध्ये आपल्याला त्याला एफ प्रोव्हाइड करायला लागतो. एफ जर प्रोव्हाइड केला तर हा जो फ्लोट आहे तो फ्लोटमध्ये कन्सिडर केला जातो. जर मी त्याला कॅपिटल एफ दिला तर ह्या केसमध्ये तुम्ही सांगता कंपायलरला फोर्सफुली की हा फ्लोटच आहे. ओके, जर तुम्ही एफ दिला नाही तर त्याला ॲज अ डिफॉल्ट म्हणून कन्सिडर केलं जाईल. लास्ट डबल. आता डबलमध्ये मी एक पायची व्हॅल्यू स्टोअर करतो. तुम्ही ह्या केसमध्ये इथं डी लावला नाही तर बाय डिफॉल्ट कंपायलर तुमचा ह्याला ॲज अ डिफॉल्ट म्हणूनच कन्सिडर करेल. ओके, समजा मला टेक्स्ट सेव्ह करायचा आहे. टेक्स्टसाठी मी काय करेल, एक व्हेरिएबल क्रिएट करतो नेम. त्या नेममध्ये मी व्हॅल्यू एक नाव नेम पास करतो. ओके, ओंकार. आता हे जे स्ट्रिंग आहे हा स्ट्रिंग प्रिमिटिव्हमध्ये येत नाही, हा नॉन प्रिमिटिव्ह आहे. बट जर मला टेक्स्ट फॉर्ममध्ये जर मला डेटा प्रिंट करायचा असेल तर मला स्ट्रिंग हा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप लागतो. ओके, तर आता इथं आपण बरेच डेटा टाईप क्रिएट केलेले आहेत. आता हे जे डेटा टाईप आहे यांना आपण प्रिंट करू. देन ओके, सो देन पुढचं आहे इयर. सॉरी फॉर दॅट, मी याचा जे सिक्वेन्स थोडा चुकवला आहे, बट नो प्रॉब्लेम. याच्यामध्ये सिक्वेन्स जरी चुकला तर तुम्ही ज्या सिक्वेन्समध्ये सिस्टम डॉट आउट प्रिंट एल एन राईट करणार आहे त्या सिक्वेन्समध्ये तुमचं आउटपुट येणार आहे. ओके, तर इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण ज्या व्हॅल्यूज आहेत ज्या कंटेनरमध्ये स्टोअर केलाय. तर मित्रांनो इथं बघू शकता आपला आउटपुट आलेला आहे. तर आउटपुट बघा, ज्या सिक्वेन्समध्ये आपण सिस्टम डॉट आउट प्रिंट एल लिहिलं आहे त्या सिक्वेन्समध्ये आपला आउटपुट आलं आहे. सो लेट्स अंडरस्टँड क्विकली. तर इथं काय केलं मी, इथं एक व्हेरिएबल क्रिएट केलं. त्या व्हेरिएबलला मी डेटा टाईप यूज केला आहे. ओके, तर ह्या केसमध्ये माझा डेटा टाईप सांगतोय कंपायलरला की ह्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे. जर इथं मी बाईट यूज केला आहे, कंपायलरला हा बाईट सांगतोय की ह्याच्यामध्ये एक जी व्हॅल्यू असणार आहे त्याला किती मेमरी अलोकेट करायची आणि त्याला साईज किती अलोकेट करायची. ओके, तर ते या केसमध्ये होणार आहे. ओके, तर लास्ट फॉर यू गाईज, ह्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातील आणि तुम्हाला कसे करायचे आहे त्यासाठी मी काही क्वेश्चन्स देतो. ते क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. मित्रांनो हे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही जर कॉलेजला ॲज अ स्टुडंट असाल तर तुम्हाला कॉलेजच्या इंटरव्ह्यूला विचारले जातील. जर तुम्ही पासआउट असाल तर कमी आहे की तुम्हाला हे क्वेश्चन तिथं विचारले जातील. बट जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, कॉलेजच्या प्लेसमेंटला बसणार असाल तर तिथं हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हे क्वेश्चन थोडे प्रिपेअर करा. कीप कोडिंग, कीप लर्निंग. थँक्यू.